क्रांतिबा ज्योतिरावजी फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे आज संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करणारे राहुलजी खांडेकर आणि या ठिकाणी जॉईन झालेले सर्व बंधू आणि भगिनी, पहिल्यांदाच मी आपल्याला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आज भारतीय संविधान अस्तित्वात आलं आणि आजच दोन महत्त्वपूर्ण घटना आपल्याला घडून आलेल्या दिसून येतात. पहिली घटना म्हणजे एकंदरीत संविधानाच्या संदर्भामध्ये चिंतन करायला लावणारी किंवा संविधानाच्या अनुषंगाने त्याचा विचार होणं गरजेचं आहे अशी घटना म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जो सत्ता पालट होतो आहे आणि मग ही सत्ता अनपेक्षितपणे कशी आली तर संविधान मूल्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूने आपण संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून संविधान संपवण्याचं किंवा लोकशाही संपवण्याचं काम करतो की काय अशा प्रकारची शंका निर्माण व्हावी अशा प्रकारचं एक चित्र आहे. तर दुसरी घटना अशी आहे की या संविधानाला किंवा या संविधानाच्या चौकटीला धक्का पोहोचू नये या दृष्टिकोनातून आज एक निर्णय झालेला आहे, जो काल झालेला आहे पण तो आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचला असेल. तो म्हणजे की संविधानामधल्या 3 मूलभूत गोष्टी होत्या ज्या संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि एकसंघता. वास्तविक पाहता आज काही पक्षाला, काही लोकांना धर्मनिरपेक्षता ही कल्पनाच अमान्य आहे किंवा संविधानाने आजवर आपल्याला एकसंघ ठेवलेला आहे. विविध जाती धर्माचे लोक एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. ही एकसंघताच काही लोकांना नको आहे आणि म्हणून या प्रिअम्बलमध्ये या गोष्टी 42व्या घटनेच्या दुरुस्तीनंतर आलेल्या आहेत. ही सबब पुढे करत धर्मनिरपेक्ष तत्वाला, समाजवादाला किंवा ऐक्य भावनेला विरोध करण्याच्या भूमिकेतून काही मंडळींनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि काल याच्यावर निर्णय आला आणि नवनियुक्त न्यायाधीश खन्ना साहेबांनी त्यांना सांगितलं की या तिन्ही गोष्टींचा संबंध केवळ प्रिअम्बलशी नाही तर त्या संविधानाशी आहेत आणि त्यामुळे ते बदलता येणार नाहीत अशा स्वरूपाचा एक महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि याचिकाकर्त्यांची ही जी याचिका होती ती फेटाळलेली आहे. तर ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर अशा स्वरूपाचं एक संविधान आपल्याकडे आहे की ज्याने एक विशिष्ट अशा प्रकारची चौकट आम्हाला घालून दिलेली आहे आणि या चौकटीमध्ये विविध भाषा बोलणारे लोक, विविध जाती धर्माचे लोक एकत्रित ठेवण्याच्या संदर्भामध्ये काही मूल्य ही सांगितलेली आहेत. संविधानामध्ये असलेली नैतिक मूल्य जे आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. आपलं संविधान जे आहे हे जगातलं एक सर्वश्रेष्ठ संविधान मानलं जातं, परंतु त्याचबरोबर ही नीतिमूल्य जी आहेत ही नीतिमूल्य देखील अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणून या संदर्भामध्ये मला या ठिकाणी न्यायमूर्ती CH कपाडिया यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेलं विधान जे आहे
हे विधान आपल्यासमोर मांडावं वाटतं की न्यायमूर्ती एस कपाडिया असं म्हणतात की आपली राज्यघटना ही सामाजिक, आर्थिक समानता, त्याचप्रमाणे बंधुता, न्याय अशा उदात्त नीतिमूल्यांनी ओतपोत भरलेली आहे आणि त्यामुळं नीतिमूल्यांच्या संबंधीचं दुसरं कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही असं त्यांनी विधान केलेलं आहे. याच कार्यक्रमात ते असंही म्हणाले आहेत की ही मूल्य जी आहेत जे संविधानामध्ये आहे, ही संविधानामध्ये असलेली मूल्य ही जर आपण आत्मसात केली तर मग आपल्याला ही नीतिमूल्य जी आहेत ते बाहेर शोधण्याची गरज नाही. आणि याच अनुषंगाने तिसरा मुद्दा देखील त्यांनी सांगितला की आधुनिक भारतामध्ये या संविधानाने एका विशिष्ट म्हणता येऊ शकेल की राजकीय राष्ट्रधर्म आपण म्हणतो तो धर्मग्रंथाची जागा या संविधानाने घेतलेली आहे. माजी न्यायमूर्ती कपाडे यांचं विधान पाहिल्यानंतर एवढ्या विधानाच्या आधारे आपल्याला एकंदरीत आपल्या संविधानाचं महत्त्व हे लक्षात येऊ शकतं. आता हे संविधान जे आहे हे आज अस्तित्वात आलं म्हणजे काय झालं तर सर्वसाधारणपणे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्याचा ठराव संमत झाला आणि हे संविधान जे आहे आज आपण मान्य केलं. हे संविधान आज अस्तित्वात आलं. परंतु याची अंमलबजावणी जी आहे ही लगेच झालेली नाही. म्हणजे 26 नोव्हेंबरला हे 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान अस्तित्वात आलं, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950ला झालेली आहे. याचं कारण काय? खरं तर 26 नोव्हेंबरला हे संविधान अस्तित्वात आलं तर 27 नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही किंवा काय केली नाही तर त्याला एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं 26 जानेवारी हा दिवस या ठिकाणी संविधान अंमलात आणण्याचा दिवस मानलेला आहे. त्याची पार्श्वभूमी काय आहे तर पार्श्वभूमी अशी आहे की 19 डिसेंबर 1929 रोजी लखनौ येथे एक काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा एक ठराव मांडला गेलेला होता. हा ठराव अतिशय लहान होता म्हणजे केवळ 720 शब्दाचा हा ठराव होता. आता या ठरावाचं लेखन जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंनीच केलेलं होतं, परंतु या ठरावाचा शपथविधी एक प्रकारचा होता तो महात्मा गांधींनी दिलेला होता. आता हा ठराव काय होता तर या ठरावामध्ये अशी मागणी केलेली होती की आता ब्रिटिशांनी आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं. आता असं म्हणत असताना ते काय म्हणाले की आम्हाला पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत हे संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं, नाहीतर आम्ही पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्ही स्वतःला स्वतंत्र झालो असं समजू आणि संपूर्ण भारतामध्ये तिरंगा ध्वज हा फडकवला जाईल. अशा प्रकारचा ठराव जो आहे तो लखनौच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला, परंतु ब्रिटिशांनी पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत देखील स्वातंत्र्य काही डिक्लेअर केलं नाही, परंतु संपूर्ण देशामध्ये काँग्रेसने आणि सर्व स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणाऱ्या लोकांनी आपल्या आपल्या गावामध्ये ध्वजारोहण केलं आणि मग त्यावेळेला अनेकांना अटक झाली. त्याच्यामध्ये नेहरू, गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांना देखील अटक झालेली होती. हा तो दिवस होता. आता हा पुढच्या महिन्याचा रविवार, शेवटचा रविवार जो होता त्या दिवशी तारीख येत होती 26 जानेवारी आणि 26 जानेवारी मग त्या 26 जानेवारीचं औचित्य गाठून मग आपण काय केलं की नोव्हेंबरच्या ऐवजी 26 जानेवारी रोजी आपण हे संविधान अंमलात आणण्याचं काम केलं. आणि म्हणून आपण पाहतो की संविधान हे अस्तित्वात आलं असलं नोव्हेंबर 49 मध्ये, तर हे संविधान अंमलात जे आलेलं आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी. आता त्याच्या अगोदर भारतामध्ये कोणता कायदा होता की आता संविधान अंमलात आल्यानंतर आपण संविधानाचा कायदा किंवा संविधानामध्ये दिलेल्या कायद्याच्या द्वारे भारतीय समाजाचा कारभार किंवा भारतीय कायदा आपण म्हणतो तो अंमलात आला. आता त्याच्या अगोदर म्हणजे 1935 पर्यंत एक वेगळा कायदा होता.
1935 पर्यंत गव्हर्नमेंट इंडिया ऍक्ट नावाचा कायदा होता आणि त्या कायद्याच्या आधारे आपल्या देशाचा कारभार चालत होता. परंतु 1936 मध्ये पुन्हा काँग्रेसने अशा प्रकारचे एक धोरण ठरवलं की आम्हाला हा कायदा मान्य नाही आणि म्हणून 1935च्या कायद्याला बगल दिली किंवा 1935चा कायदा बेदखल केला आणि एका नवीन कायद्याची मागणी ही काँग्रेसने केली. आता अलीकडे काय केलं जातं की संविधान हे बदललं पाहिजे किंवा संविधानामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची गरज आहे, कारण संविधान जे आहे दुसरं तिसरं काय नसून 1935च्या कायद्याच्या आधारावर तयार झालेलं आहे असं सांगितलं जातं. परंतु ते अर्ध सत्य आहे, कारण 1936 मध्ये काँग्रेसने मागणी केली आणि 1936च्या नंतर एक वेगळा कायदा आलेला आहे. आता त्यांनी 1935चा कायदा का नाकारला तर त्याची दोन कारणं सांगितली की 1935चा हा कायदा जो आहे हा आमच्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टामधला अडथळा आहे, म्हणजे आम्हाला स्वातंत्र्यापासून रोखण्याचं काम हा कायदा करू शकतो, म्हणून आम्हाला तो कायदा मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हा कायदा जो आहे तो स्वातंत्र्याच्या तुमच्या वसाहतवादी स्वातंत्र्याच्या पुरता अशा स्वरूपाचा आहे आणि या दोन कारणाच्या आधारावर 1935चा कायदा नाकारला आणि सातत्याने नवीन कायद्याची मागणी जी आहे ते काँग्रेसने केलेली आहे. आता नवीन कायदा कसा तर त्यामध्ये स्पष्ट असं सांगितले की आमच्या भारतीयामधून काही लोकांची आम्ही निवड करूयात किंवा त्यांचे प्रतिनिधित्व निवडलेले प्रतिनिधी आहेत भारताचे ते या देशाचा कायदा बनवतील अशा प्रकारची मागणी सातत्याने काँग्रेसने केलेली दिसून येते. परंतु ब्रिटिशांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, परंतु भारतीयाने 1935चा कायदा जो आहे हे नाकारण्याचं काम देखील केलेलं आहे. त्यानंतर काय झालं की दुसरं महायुद्ध संपलं. सर्वसाधारणपणे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यावेळेला मात्र आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशा प्रकारची अपेक्षा निर्माण झाली म्हणण्यापेक्षा स्पष्ट चित्र झालं. आणि मग त्यावेळेला काँग्रेसने असं सांगितलं की आता आम्हाला आमचं संविधान बनवण्याची परवानगी द्या आणि मग त्याच्यामध्ये 3 घटक एकत्रित यावेत आणि त्या घटकाने या देशाचं संविधान बनवावं असं ठरलं. एक म्हणजे काँग्रेस पक्षातील काही सदस्य असतील, 2 जे आपले संस्थानिक जे होते संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील ते संस्थानिक होते त्या संस्थानिकातील जी प्रजा आहेत त्याच्यामधून निवडले जावं आणि तिसरं म्हणजे मुस्लिम लीग यांना देखील बरोबर घेतलं जावं अशा स्वरूपाची भूमिका पहिल्यांदा काँग्रेसने घेतली. परंतु दुर्दैवाने काय झालं की मुस्लिम लीगने याच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यामुळे मुस्लिम लीगला याच्यामधून बाहेर जावं लागलं किंवा त्यांनी स्वतःहूनच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांच्याशिवाय हे संविधान बनवावं अशा पद्धतीचं नियोजन ठरवण्यात आलं आणि मग या अनुषंगाने संविधान सभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या. आता या घटनेपर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना बरोबर घेतलेलं नाही ही गोष्ट देखील आपल्याला स्पष्ट लक्षात येते. आणि मग काँग्रेसने काय केलं, निवडणुका जाहीर केल्या, पण काँग्रेसने काय केलं की सर्वसाधारणपणे या देशातील दलितांना देखील सामावून घेतलं पाहिजे ही भूमिका घेतली. परंतु काही लोकांचा जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध होता आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. आता सरदार वल्लभभाई पटेलचा किंवा काँग्रेसच्या इतर लोकांचा बाबासाहेब आंबेडकरांना का विरोध होता तर त्याचं उघड कारण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींना मानत नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसला मानत नाहीत आणि म्हणून बाबासाहेब संविधान सभेमध्ये नको अशा प्रकारची भूमिका जी आहे ही काँग्रेसमधल्या काही लोकांनी घेतली. आता मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे पुढे होते. ज्यावेळेला संविधान सभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सरदार पटेलांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लेखनाच्या प्रक्रियेमध्ये घेणार नाही आणि पत्रकार परिषद एका हॉलमध्ये होती आणि मग त्या हॉलचाच उदाहरण देताना सांगितलं की या दारं खिडके आणि हे तावदनं देखील बंद आम्ही केलेले आहेत, बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे येतात असं विधान देखील सरदार पटेलांनी केलं. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे परंतु दलितांनी त्याच्यामध्ये यावं ही भूमिका काँग्रेसची होती, पटेलांची देखील होती आणि म्हणून त्यांनी काँग्रेसमधून 25 दलितांना उभा केलं, काही अपक्ष म्हणून दलितांना देखील उभा केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला किंवा त्यांना जवळ करण्याचं काम त्यांनी केलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे स्वतःच्या पक्षाच्या आधारावर
जेसूर खुलना जे आहे हे बंगालमधला मतदारसंघ होता. या बंगालमधल्या जेसूर खुलना मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले. आता त्यावेळेला देखील बऱ्याच लोकांनी अशी फिडिंग लावली की बाबासाहेब आंबेडकर निवडून येणार नाहीत, अशा प्रकारची फिडिंग त्यांनी या ठिकाणी लावली. आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी विरोध केला, परंतु त्याने त्यावेळेला काय झालं की काही काँग्रेसमध्ये नसलेल्या लोकांना देखील तिकीट दिली. मग त्याच्यामध्ये एम आर जयकरचं नाव आपल्याला एम आर जयकरचं नाव आपल्याला घेता येऊ शकेल की किंवा KM मुन्शी जे आहेत. एम आर जयकर हे मुंबईकडचे होते, मुंबईतून निवडून आलेले होते, मुंबईत उभा राहिले पुन्हा, की ते काँग्रेसमध्ये नसताना देखील त्यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. परंतु काँग्रेसच्या दुर्दैवाने किंवा मी सरदार पटेलांच्या दुर्दैवाने मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्याच फेरीमध्ये प्रचंड मतांनी निवडून आले आणि हा काँग्रेसला फार मोठा धक्का होता. आता आल्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न होते की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आलेत आणि त्यामुळे आता आपलं काय होणार, अशा प्रकारची चिंता देखील काही काँग्रेसच्या मंडळीला लागलेली होती. आणि अशाच अवस्थेमध्ये 16 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेची पहिली बैठक झाली. आता या बैठकीमध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडली आणि या बैठकीच्या या घटनेमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे काँग्रेसला पहिल्यांदा कळालं. तर या बैठकीमध्ये काय झालं की या बैठकीमध्ये ज्या एम आर जयकरला काँग्रेसचे सदस्य नसताना देखील निवडून दिलेलं होतं, त्या एम आर जयकराने अशी भूमिका घेतली की हे संविधान बनवण्याची वेळ नाही. कारण आपल्यातून निवडून आलेले बरेचसे सदस्य आहेत, त्याच्यातले काही सदस्य आज उपस्थित नाहीत. मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकलेला आहे, काही संस्थानिकाचा विरोध आहे आणि म्हणून हे संविधान बनवण्याची प्रक्रिया आहे हे पुढे ढकलावे आणि या लोकांना बरोबर घेऊन संविधान बनवावं, अशा प्रकारची भूमिका घेतली. आता जयकरांनी हा भूमिका का घेतली याच्यावर अनेक मतांतर आहेत. काही लोकांच्या मते की या ठिकाणी काही लोकांचा या स्वातंत्र्यालाच विरोध होता, त्याच मंडळीने हे केलं असं म्हटलं जातं. आता जयकरांनी अशी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस अडचणीत आली. पण जयकरांनी नुसती भूमिका घेतली नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत तर मी या संविधान सभेचा सदस्य राहणार नाही, मी राजीनामा देणार. आणि मग अडचण अधिक वाढली. आता काय करायचा हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपतीने तुमच्या संविधान सभेच्या अध्यक्षाने भूमिका मांडायला सांगितली आणि त्यांनी भूमिका मांडायचं सांगितल्यावर त्यांनी काय केलं की पटकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगितलं की ते आपली भूमिका याच्यावर मांडतील. हा अनपेक्षित गोष्ट होती. आणि मग बाबासाहेब म्हणाले की आज मी यावर बोलणार नाही, उद्याला मी याच्यावर बोलू शकेन. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर रोजी त्या संविधान सभेमध्ये दिलेलं भाषण जे आहे अतिशय महत्त्वाचं होतं. खासदार गाडगिळ्याने या भाषणाच्या संदर्भामध्ये खूप चांगलं लिखाण केलेलं आहे. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण म्हणजे काँग्रेसच्या डोळ्यामध्ये झणझणीत घातलेलं अंजन होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 17 डिसेंबरचं भाषण म्हणजे त्यांच्यातला असणारा राष्ट्रवाद जो आहे किंवा देशाचं प्रेम जे आपण म्हणतो ते पहिल्यांदा काँग्रेसने पाहिलं म्हणण्यापेक्षा ते काँग्रेसला दिसलं. आता खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवल्याबरोबर एम आर जयकरांना असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील माझीच भूमिका घेतील, कारण त्यांना काँग्रेस किंवा गांधी यांच्याशी जमत नाही किंवा त्यांचं पटत नाही. पण झालं उलटं. आणि मग 17 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं भाषण जे आहे ते थोडक्यात मी सांगितलं खूप मोठं भाषण होतं. तर त्यांनी पहिल्यांदा अशी सुरुवात केली की मला जाणीव आहे की आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून विभाजलेले आहोत. त्यानंतर ते असं म्हणतात की एवढंच नव्हे तर आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत आणि मी देखील अशा एका गटाचा प्रमुख आहे. असे असताना देखील ते असं म्हणतात की परंतु हे सर्व असताना देखील आपल्यामध्ये असलेली इच्छा, प्रचलित असलेली परिस्थिती आणि वेळ याचा समायोजन झालं तर जगातली कोणतीही शक्ती आम्हाला संविधान बनवण्यापासून दूर करू शकत नाही. आणि या वाक्यावर काँग्रेसवाल्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टाळ्यांचा कडकडाट केला की बाबासाहेबांचं हे वाक्य पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी बाबासाहेबांची भूमिका होती ती पूर्ण बदलून गेली. आणि पुढे चालून बाबासाहेब असं म्हणतात
की आपण सर्वांनी आता देशाच्या हितासाठी आपण आता सर्वांनी स्वइच्छेने एकमेकांचं मित्र बनण्याची गरज आहे. आणि एकमेकत्री बनत असताना म्हणजे स्वइच्छेने असा शब्द परत वापरतात आणि त्याचबरोबर बाबासाहेब असं म्हणतात, आणि हे इच्छेने एकत्रित आल्यानंतर आपल्या लोकांना भयभीत करणाऱ्या घोषणा, भयभीत करणारी भाषणं जी आहेत हे बाजूला आपल्याला ठेवावे लागतील. आणि हे देशाचं काम जे आहे म्हणजे संविधानाचं काम जे आहे हे आपल्या सर्वांना करावं लागणार आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वांना मनापासून एकत्रित आलं पाहिजे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे भाषण झाल्यानंतर बाबासाहेबांचं खूप मोठं स्वागत आणि कौतुक त्या सभागृहामध्ये झालं. तर या दरम्यान काय झालं की या दरम्यान म्हणजे पुन्हा देशाची फाळणी झाली. देशाची फाळणी झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मतदारसंघामधून उभा होते ते जेसूर खुलना जे आहे हे पाकिस्तानमध्ये गेलं. आणि मग पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांच्या पुन्हा दुसऱ्या मतदारसंघाचा प्रश्न निर्माण झाला की आता बाबासाहेबांना दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं लागत होतं. नाही निवडून आलं तर त्यांना त्याचं सभासद होता येत नव्हतं. परंतु काँग्रेसच्या लक्षामध्ये आलं की आता संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला योग्य माणूस कोणता असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि मग ज्यावेळेला बाबासाहेबांचं हे भाषण झाल्यानंतर एम.आर. जयकरनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी एक प्रकारे निषेध केला. आणि मग काँग्रेसने असं केलं की आता जयकरांनी राजीनामा दिला त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभा केला. नुसतं उभा केलं नाही तर त्यावेळेला राष्ट्रपतीने महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्याला त्यावेळेला प्रधानमंत्री म्हणत असत त्यांना पत्र लिहिलं आणि आपल्याला कुठल्याही किमतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये हवे आहेत आणि त्यांची आवश्यकता कशी आहे ही मी तुम्हाला शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि म्हणून तुमची पूर्णपणे शक्ती पणाला लावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणा. अशा प्रकारचं सुंदर पत्र जे आहे त्यावेळेला खेर यांना आपल्या राष्ट्रपतीने लिहिलं आणि मुंबईतून बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे मोठ्या मताने निवडून आले. कारण नेहरूंची भूमिका जी आहे नेहरूंची भूमिका जी आहे आणि काँग्रेसची भूमिका झाली की आता संविधान बनवण्याची जबाबदारी कोण घेऊ शकतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊ शकतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी मसुदा समिती तयार करण्यात आली आणि या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेण्यात आलं म्हणण्यापेक्षा काँग्रेसने या मसुदा समितीचं अध्यक्ष बाबासाहेबांना केलं. बाबासाहेब म्हणतात की ही गोष्ट मला धक्कादायक वाटली. मला निवडून आणलं ही गोष्ट मी समजू शकत होतो परंतु मला या मसुदा समितीचा अध्यक्ष केलं. आणि मग त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की आम्ही यासाठी केलेलं की या ठिकाणी आपल्यासारखा योग्य माणूस जे आहे आम्हाला दिसला नाही. मग काही मंडळी जी आहेत त्यावेळेला सरदार पटेलाकडे गेली. ते म्हणजे बाबासाहेबांना मसुदा समितीचा अध्यक्ष का केलं तर मग बॅरिस्टर आहेत म्हणून केलं की काय, आपल्यात तर खूप बॅरिस्टर आहेत, तुम्ही देखील बॅरिस्टर आहेत असं म्हणाले. त्यावेळेला पटेल असं म्हणाले की मी देखील बॅरिस्टर आहे, आपल्यात अनेक बॅरिस्टर आहेत पण संविधान बनवणारा बॅरिस्टर एकच आहे ही काँग्रेसची खात्री पटलेली आहे. आणि या पद्धतीने मसुदा समितीचा चेअरमन किंवा अध्यक्ष त्यांना केलं आणि इतर 6 सदस्य जे आहेत हे त्याच्यामध्ये घेण्यात आले. मग त्या 6 सदस्यामध्ये कृष्णस्वामी अय्यर जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय जवळचे होते, वैचारिक दृष्टिकोनातून देखील फार ते जवळ आले. त्यानंतर एन गोपाळस्वामी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, के.एम. मुन्शी, डी.पी. खेतान आणि बी.पी. मित्तल असे 6 जण त्यांच्यासोबत आले. आणि मग 296 जवळपास सदस्य आणि ह्या मसुदा समितीचे 7 लोक आणि त्याचबरोबर 15 महिला जे आहेत बाबासाहेबांनी आपल्यासोबत घेतलेल्या आहेत. महिलांना जाणीवपूर्वक प्राधान्य दिलेलं आहे. ही गोष्ट मी तुम्हाला कधी सांगतोय 1947 सांगतो. आज देखील अमेरिकेमध्ये महिलांना राष्ट्राध्यक्ष करण्याची मानसिकता तयार झालेली नाही. ट्रम्प यांच्या विरोधामध्ये महिला असल्यामुळेच ट्रम्प हे निवडून आलेले आहेत. परंतु त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 महिला घेतल्या. त्याच्यामध्ये अस्पृश्य समाजाची एक महिला जी होती मद्रासकडली त्यांनाही घेतलं. त्याच्यामध्ये वेलू युदून नावाची होती आणि मुस्लिम समाजामधली एक बेगम रसूल नावाच्या होते त्यांना घेतलं. आणि मग त्यांनी या संविधानाचं काम हे सुरू केलं. आता लक्षात घ्या तुम्ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला या संविधान समितीचं काम सुरू केलं त्यावेळेला बाबासाहेबांची प्रकृती अतिशय नाजूक होती. आणि मग त्यांचं म्हणजे अनेक आजार त्यांना झाले. गुडघ्यादुखीचा आजार होता, निद्रानाशाचा आजार होता आणि विशेषतः मज्जातंतूचा आजार होता त्यांना. परंतु बाबासाहेबांनी अशाही अवस्थेमध्ये हे संविधान निर्मितीचं काम केलेलं आहे आणि ही जबाबदारी जी आहे ती यांच्या एकट्यावर येऊन पडली.
आमचे बरेच सदस्य असं म्हणतात की लोक असं म्हणतात की काही लोक जाणीवपूर्वक म्हणतात माहीत असून देखील की मग बाबासाहेबाबरोबर 6 लोक होते, मग ते काय करत होते? मग बाबासाहेब एकटेच का संविधानाचे निर्माते आहेत का? मग त्यांना शिल्पकार का म्हणायचं? असा प्रश्न अनेक चांगले लोक देखील करतात, परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेबाविषयीचा द्वेष किंवा बाबासाहेबांच्या जातीविषयीचा द्वेष त्यांच्या म्हणण्यामध्ये आढळून येतो. परंतु ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांनी हे एकट्याने काम केलेलं नाही, तर त्यांनी मला असं वाटतं की कृष्णास्वामी आयर जे आहेत यांनी 5 नोव्हेंबर 1948 रोजी एक भाषण केलेलं आहे. ते भाषण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेब हे एकट्याने हे संविधान कसं केलं. तर त्या भाषणामध्ये असं ते म्हणतात की ही मसुदा समिती तयार झाल्यानंतर काही दिवसातच एका सदस्याचं, या मसुदा समितीतल्या एका सदस्याचं निधन झालं. एका सदस्याने राजीनामा दिला. 2 सदस्य दिल्लीच्या बाहेर होते आणि एक सदस्य जो आहे दिल्लीत असून देखील तो त्याच्याच कामात मग्न होता. आणि त्यामुळं संपूर्ण संविधानाची जबाबदारी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिरावर आली. हे भाषण ऐकल्यानंतर लक्षात येऊ शकेल की तिथली वास्तवता काय आहे. आणि मग ही जबाबदारी जी आहे ती बाबासाहेबांनी समर्थपणे पेललेली आहे. बेचूर नावाचे घटनातज्ञ, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे घटनातज्ञ होते. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपला विचार ओतलेला नाही, तर आपला जीव ओतलेला आहे, आपलं आयुष्य त्यामध्ये ओतलेलं आहे, असं विधान त्यांनी केलेलं आहे. ते विधान या अर्थानेच केलेलं आहे की त्यांची प्रकृती स्वास्थ्य नीट नसताना देखील बाबासाहेबांनी संविधानाचं हे काम केलेलं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांना गुडघेदुखीचा आजार होता, निद्रानाशाचा आजार होता, मज्जातंतूचा आजार होता. आता त्याच्यासंबंधी खूप काही सांगण्याची गरज नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 5 नोव्हेंबर 1948ला त्यांनी पी सोसायटीमध्ये त्यावेळेला असणारे आणि बाबासाहेबांच्या जवळचे होते कमलाकर चित्रे नावाचे. कमलाकर चित्रेंना त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. खरं तर मी आमच्या आगलावी सरांना म्हटलं की ते पत्र कुठंतरी तुमच्या आंबेडकर साहित्यामध्ये आलं पाहिजे. ते पत्र असं त्यांनी लिहिलेलं आहे त्या दिवशी, कमलाकर, गेल्या 15 दिवसामध्ये मी 1 मिनिट देखील झोपवू शकलेलो नाही. कारण रात्र झाली की मला अक्षरशः भीती वाटते. कारण माझ्या मेंदूचा जो आजार आहे, मज्जाचा आजार जो आहे तो मध्यरात्रीपासून सुरू होतो आणि तो सुरू झालेला आजार कोणत्याही औषधानं थांबत नाही. मग ॲलोपॅथिक औषध असेल, आयुर्वेदिक औषध असेल, कोणत्याही औषधांना ते राहत नाही. आणि त्याच्या होणाऱ्या वेदना जी आहे हे असह्य अशा प्रकारच्या वेदना होतात. परंतु शेवटची वळती असं म्हणतात, परंतु या देशाच्या हितासाठी मला त्या वेदना करायला शिकलंच पाहिजे. यावरून आपल्याला असं वाटतं की बेचूर यांनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या संबंधी जे विधान केलेलं आहे ते किती ॲक्युरेट आहे असं लक्षात येऊ शकेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान जे आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये पूर्ण केलं असं म्हणतात. एवढंच नाही तरी बाबासाहेबांना संविधान बनवण्यासाठी खूप कालावधी लागला अशा प्रकारची टीका त्या काळामध्ये देखील झालेली आहे. त्यावेळेला देखील एक व्यंगचित्र दाखवण्यात आलेलं होतं की व्यंगचित्र जे आहे ते की बाबासाहेब आंबेडकर संविधान हातात घेऊन ते कासवावर बसलेले आणि कासव निघालेले आहे आणि नेहरू जे आहे त्या कासवाला ढकलत आहेत, असं एक व्यंगचित्र होतं. म्हणजे हे संविधान बनवण्यासाठी अधिक वेळ गेला ह्या चित्रामधून देखील दाखवलेलं आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कारण संविधान सभेचे सगळे भाषणं वगैरे हे जे आहे सोडले तर संविधान प्रत्यक्ष बनवण्याचा कालावधी जो आहे हा कालावधी अतिशय कमी आहे. म्हणजे 307 दिवसामध्येच हे संविधान तयार झालेलं आहे. 307 दिवस म्हणजे मला वाटतं की 10 महिने काही दिवस हे संविधान तयार झालं, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये हे संविधान तयार झालेलं आहे. परंतु दुसऱ्या देशाची तुलना आपण ज्यावेळेला करतो त्याच्यामध्ये फरक आहे. अमेरिकेची तुलना केली जाते. अमेरिकेचं संविधान खूप लवकर तयार झालं, पण का लवकर झालं याचा फारसा आपण विचार करत नाही. आता एक 2-3 देशाच्या संविधानाविषयी मला सांगतो की ऑस्ट्रेलियाचं संविधान जे आहे त्याला तयार होण्यासाठी जवळपास 9 वर्ष लागली. आता या ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये आपण ज्याला अनुच्छेद म्हणतो किंवा कलम म्हणतो हे 128 आहेत. म्हणजे 128 कलमांचं संविधान करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 9 वर्ष लागली. कॅनडाचं संविधानामध्ये जे आहेत हे 147 अनुच्छेद आहेत किंवा कलम आहेत, ते बनवण्यासाठी त्यांना 2 वर्ष लागले. दक्षिण आफ्रिकेचं संविधान आहे त्याच्यामध्ये 153 कलम आहेत, ते तयार करण्यासाठी 1 वर्ष लागलं. आणि अमेरिकेचं संविधान सर्वात लवकर तयार झालं, म्हणजे ते 4 महिन्यामध्ये तयार झालं. परंतु त्याच्यामध्ये अनुसूची किती आहेत, कलम किती आहेत, केवळ 7 आहेत. आता आपलं संविधान आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. जगातल्या कोणत्याही संविधानामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत ते आपल्या संविधानामध्ये झालेल्या आहेत.
पहिली गोष्ट अशी की आपलं संविधान जे आहे हे जगातल्या सर्व संविधानाच्या तुलनेमध्ये अधिक कलम असणारं संविधान आहे. आपल्या संविधानामध्ये त्यांनी तयार केलेल्या संविधानामध्ये 395 कलम या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये 8 अनुसूची होते. एवढं मोठं हे संविधान आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मी म्हटलं की जे कुठल्याही देशाच्या संविधानामध्ये घडलेली नाही की आपल्या संविधानाच्या वेळी जाहीरपणे सूचना करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. वृत्तपत्रातून आवाहन करण्यात आलं की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, काही आपल्याला त्रुटी असतील ते सांगायच्या, अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. त्यावेळेला संपूर्ण भारतामधून उपसूचना आपण म्हणतो जवळपास 7,635 उपसूचना या संविधान सभेच्या पुढे आलेल्या होत्या. आणि याच्यापैकी त्यातल्या काही प्रमुख ज्या उपसूचना होत्या जवळपास मला वाटतं 2,473 उपसूचना ज्या आहेत त्याच्यावर प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा होऊन त्याचं निरसन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे संविधान जे आहे त्याची तुलना इतर संविधानाशी करता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अलीकडे एक फॅशन अशी झालेली आहे किंवा भाजपचं म्हणणं असं आहे किंवा संघवाले असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने या संविधान सभेमध्ये खूप त्रास दिला आहे. परंतु संविधान सभेमध्ये जे सभासद होते ते 2 प्रकारचे होते. काँग्रेसमध्ये देखील एक काँग्रेसचे सच्चे सदस्य होते आणि काही लोक काँग्रेसचे असे होते की सनातनी विचाराचे होते. आणि मग या सनातनी विचाराच्या लोकांनी मोठे प्रश्न निर्माण केले. उदाहरण तुम्हाला सांगतो की हिंदू कोड बिल जे आहे, हिंदू कोड बिलच्या विरोधाने हिंदू कोड बिल जे आहे ते काँग्रेसच्या विरोधामुळे ते कोलॅप्स झाले नाही, तर काँग्रेसमधले जे सनातनी होते, उदाहरणार्थ करपात्री महाराज, त्या काळामध्ये त्यांचं रामराज्य नावाचा पक्ष होता. आणि तो पक्षच कशासाठी त्यांनी अस्तित्वात आणलेला होता, तर केवळ हिंदू कोड बिल पास होऊ नये यासाठी आणला होता. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रपती जे होते ते देखील हिंदू कोड बिलच्या विरोधामध्ये होते. आणि त्या काळामध्ये हिंदू नावाचं जे वृत्तपत्र इंग्रजी निघत होतं त्याच्यामध्ये कार्टून आलेले आहेत. आज देखील ते तुम्हाला कार्टून बघायला मिळतील. तर ते कार्टून कसे आहेत लक्षात घ्या. म्हणजे मी थोडक्यात सांगतो त्याच्यामध्ये की त्या कार्टूनमध्ये असं दाखवलेलं आहे की एक स्त्री आहे आणि ती एका खड्ड्यामध्ये चाललेली आहे आणि बाबासाहेबांनी त्याला वरून हात दिलेला आहे आणि तिच्या पायाला धरून काही माणसं जी आहेत ही खाली लोंबकळलेली आहेत. आता ही जी माणसं आहेत ती कोण आहेत, त्याच्यावर काँग्रेस असं लिहिलेलं नाही. ती सर्व माणसं त्या शेंडीधारी दाखवलेली आहेत. किंवा एका ठिकाणी स्त्री अशी झोपलेली आहे आणि तिच्या पाठीवर एक माणूस नाचतोय आणि बाबासाहेब त्याला सांगतात की ती मरेल, तिच्या वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. तो नाचणारा माणूस देखील त्याला शेंडी दाखवलेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांना अडथळा निर्माण करण्याचं काम जे आहे या मंडळीने केलेलं आहे. आणि हीच गोष्ट संविधानामध्ये देखील झालेली आहे. प्रत्येक वेळेला अडवण्याचं काम जे आहे, म्हणजे देशाला नाव द्यायच्या संदर्भामध्ये किंवा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये देखील वेळोवेळी अडवण्याचं काम जे आहे या सनातनी मंडळीने केलेलं दिसून येतं. आणि अशा अडथळ्यामधून जाऊन जे आहे हे आपलं संविधान तयार झालेलं आहे. आणि या संविधानावर कुणीही त्या काळामध्ये टीका केलेली नाही. जी काय केली ते वेगळ्या अर्थाने केली. मी म्हटल्याप्रमाणे की काही सनातनी मंडळी होती की याला गाईला पवित्र म्हणण्याची कल्पना त्याच्यामध्ये असायला पाहिजे होती, भगवा ध्वज असायला पाहिजे होते, अशा प्रकारची टीका झाली. परंतु या संविधानामध्ये या त्रुटी आहेत किंवा या राहिलेल्या आहेत अशा प्रकारची टीका ही झालेली नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे 1949 हे संविधान अस्तित्वात आलं आणि 1950 या संविधानाची अंमलबजावणी झाली. आता या संविधानाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा की या संविधानामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की अशा पद्धतीची विचारधारा त्याच्यामध्ये आहे की विविध जाती धर्माचे लोक जे आहेत एकत्रित ठेवण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ समजा की धर्मनिरपेक्षता ही कल्पना जरी 42वी घटना नंतर आली असलं तरी संविधानाचा आत्मा तो होता. धर्मनिरपेक्षता तत्व हे काय करते की सर्व धर्मियांना एकत्रित ठेवण्याचं काम करतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे इतरांच्या धर्माचा देखील आदर करायचा शिकलं पाहिजे. आपल्या धर्माचा जसा आदर आहे तसं इतर धर्माचा आदर केला पाहिजे ही कल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि या तत्वामुळे आज भारत एक संघ आहे. याची अनेक कारणं कुणी सांगत असेल ती संपूर्ण चुकीची कारणं आहेत. फक्त आपला देश एकत्रित असण्याचं कारण म्हणजे आपल्या देशाचं संविधान आहे. आणि म्हणून 1949 पासून ते आज तगायत हे संविधान टिकून आहे. आता आपण जर आपल्या शेजारच्या देशाकडे जर आपण पाहिलं तर काय दिसतं लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ श्रीलंकेचं आपण उदाहरण घेतलं की आपल्याबरोबर जवळपास किंवा आपल्यानंतर थोडंसं म्हणता येऊ शकेल की श्रीलंकेचं संविधान तयार झालं. त्याच्यामध्ये 3 नंतर संविधान आले. म्हणजे त्याच्यामध्ये त्रुटी एवढं होते की 3 वेळेला पुन्हा नवीन संविधान तयार केलं. किंवा आपण पाकिस्तानचं उदाहरण घेतलं. आपण पाकिस्तान तर आपल्यापेक्षा 1 दिवस अगोदर स्वतंत्र झालेला देश आहे. मंगळवार दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट बुधवार 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मग त्यांचं संविधान जे आहे ते आपल्या जवळपास
नंतर थोडं तयार झालेलं आहे आणि तरी देखील पाकिस्तानचं संविधान जे आहे जवळपास 6 वेळेला बदललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण एकाच दिवशी म्हणण्यापेक्षा एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वतंत्र झाला असलं तरी आज पाकिस्तान आणि भारत यांच्याकडे जर तुलना केली तर भारत जो आपल्याला वेगळा दिसतोय तो कुण्या पंतप्रधानामुळे वेगळा दिसत नाही. की कुणीतरी म्हणत असेल की मी आल्यामुळे भारत सुधारलेला आहे, भारताचं नाव ज्या राष्ट्रामध्ये जाणं आहे ते केवळ आणि केवळ त्याचं कारण भारतीय संविधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या संविधानाची वाटचाल जी आहे ही जवळपास 75 वर्ष सातत्याने होत गेलेली आहे आणि म्हणून आपण 75वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. परंतु हे वर्धापन साजरा करत असतानाच मला असं वाटतं की थोडीशी चिंता करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान हे मान्य झालं त्या दिवशी देखील ही शंका व्यक्त केलेली आहे की या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील का, हे संविधान अबाधित राहील का. हे भाकीत बाबासाहेबांनी 1949ला केलेलं आहे आणि त्याची प्रचिती आज आपल्याला दिसून येते. आज जी आपल्या देशामध्ये स्थिती आहे त्याचं वर्णन बाबासाहेबांच्या 26 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये आपल्याला दिसून येतो. याच्यावरून बाबासाहेबांची दूरदृष्टी लक्षात येऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब विद्वान होते याच्यामध्ये मुळीच शंका नाही. बाबासाहेब अभ्यासू होते याच्यात मुळीच शंका नाही. पण बाबासाहेब एवढा दूरदृष्टी नेता किंवा विचारवंत मला असं जगामध्ये दुसरा कोणी दिसत नाही. ही अतिशयोक्ती अजिबात नाही आहे. आणि म्हणून आज आपल्या संविधानाला जरी 75 वर्ष होत असली तरी आज संविधानाच्या समोर मोठी आव्हानं उभा आहेत. त्याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ असा की भारतीय संविधानाच्या विरुद्धची असलेली मानसिकता ही आजच निर्माण झालेली आहे असंही मानता येणार नाही. परंतु 2014 पासून संविधान बदलाची भाषा या देशातील संसदेमध्ये खासदार स्पष्टपणे करत होते किंवा संसदेमध्ये राहणारे खासदार जे आहेत हे उघडपणे बोलत होते. हे मात्र पहिल्यांदा फारसं घडलेलं नाही, परंतु ते घडलंच नाही असंही नाही. आणि त्याची सुरुवात जी आहे ही अतिशय सुरुवातीपासून झाली. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहायला सुरुवात केली त्याच वेळेला पॅरलल काही पुस्तकं आलेली आहेत. आपण त्या काळामधली पुस्तकं लक्षात येऊ शकतील. आमचे मोटवानी वगैरे पण होते समाजशास्त्राचे, त्यांनी ही पुस्तकं की त्यांना त्या पुस्तकाचा सार असा होता की मनो हाच या देशातला प्रमुख कायदेतज्ञ आहे आणि मनुस्मृतीच आपला ग्रंथ आहे. अशा आशयाचं लिखाण जे आहे हे त्याच काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि ज्यावेळेला हे संविधान तयार झालं त्यावेळेला मुद्दाम मी आपल्याला उल्लेख करतोय की 30 नोव्हेंबर 1949 30 नोव्हेंबर म्हणजे 29 नोव्हेंबरला संविधान तयार झालं आणि दुसऱ्याच दिवशी संघाचं जे मुखपत्र आहे ऑर्गनायझर नावाचं त्याच्यामधला संपादकीय लेख पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल की संविधानाविषयीची मानसिकता ही त्याच दिवसापासून सुरू झाली. या ऑर्गनायझरच्या संपादकीय लेखनामध्ये असं उल्लेख केला आहे की त्यांनी पहिल्यांदा तर या संविधानावर टीका केलेली आहे. हे संविधान सर्वसमावेशक नाही. या संविधानामध्ये हिंदुत्वाचा अभाव आढळतो आणि म्हणून हे संविधान नाकारले पाहिजे अशी ही भाषा या लेखामध्ये लिहिलेली आहे. एवढंच नव्हे तर नुसतं संविधान नाकारा असं त्या अग्रलेखामध्ये लिहिलं नाही तर त्याच्यामध्ये असलं की मनुस्मृतीला संविधान मानावं अशा प्रकारचं लिखाण जे आहे हे दुसऱ्याच दिवशी संघाच्या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे, म्हणजे मुखपत्रामध्ये आलेलं आहे. याचा अर्थ असा की संविधान निर्मिती ज्या दिवशी झाली त्या दिवसापासूनच संविधानाच्या विरुद्ध मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. आणि मग त्याच्यानंतर देखील थोडे प्रयत्न होत असतानाच 1973 मध्ये एक महत्त्वाची घटना घडली. महत्त्वाची घटना काय घडली की संविधानाचं स्ट्रक्चर बदललं जाऊ नये अशा प्रकारचा एक निकाल 1973 मध्ये आला आणि तो निकाल अतिशय महत्त्वाचा ठरला. कारण एका बाजूला संविधानाचं स्ट्रक्चर बदलण्याच्या हालचाली असतानाच त्या ठिकाणी एक मोठं जजमेंट आलं. मला वाटतं 24 एप्रिल 1973ला यशम सिक्री मुख्य न्यायमूर्ती होते आणि मला वाटतं ती बेंच जवळपास 13 न्यायमूर्तींची बेंच होती आणि त्यांच्या बेंच पुढे हा निकाल आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये देखील आपल्या लक्षात येऊ शकेल की 7 वर्षे 6 म्हणजे अतिशय निसटता आपल्याला म्हणता येऊ शकेल की हे भाष्य त्या काळामध्ये झालेलं आहे. आणि मग निकाल कोर्टाने दिलेला आहे की या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि तो संविधानानेच त्यांना दिलेला आहे. परंतु त्याचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार जो आहे हा संसदेला नाही अशा प्रकारचा निकाल 7 जजने दिला आणि 6 जजने त्याला विरोध केला. त्याच्यामध्ये आपले परवा निवृत्त झालेले चंद्रचूड देखील त्याच्यामध्ये होते.
आणि तिथं खरं थोडासा चाप बसला. कारण मग त्या काळामध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये असं होईल असं काही लोकांना वाटत होतं, परंतु 1973चं जजमेंट जे होतं त्याच्यामुळे संसदेला एक प्रकारचा अंकुश या जजमेंटचा लागला. असं असलं तरी आपल्याला सातत्याने या संविधानामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधानाचा महोत्सव साजरा करत असताना, संविधानाच्या शुभेच्छा देत असताना हे धोके देखील आपण डोळ्यासमोर लक्षात घेतले पाहिजे किंवा हे आव्हान जे आहे हे देखील आपण ओळखायला पाहिजे. आता 2000 मध्ये हा पहिल्यांदा मोठा प्रयत्न झाला. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एक समिती नेमण्यात आली. न्यायमूर्ती व्यंकट चलैया यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आणि ही समिती जी आहे ते संविधानाची समीक्षा करण्याच्या अनुषंगाने नेमली. आणि त्यावेळेला राष्ट्रपती हे के आर नारायण होते. जर का त्या काळामध्ये के आर नारायण नसते तर त्याच वेळेला संविधानामध्ये मूलभूत अशा प्रकारचं परिवर्तन झालं असतं. म्हणून पहिल्यांदा के आर नारायणांनी त्या समितीचा अहवाल जो नाकारला, परंतु त्या संविधानाचा अहवाल नाकारला, चिलिया समितीचा अहवाल नाकारला, पण लगेच पुन्हा दुसरा अहवाल पाठवला, तो देखील के आर नारायण साहेबांनी नाकारला आणि त्यावेळेला वाजपेयी सरकारला माघार घ्यावी लागली. आणि मग त्यानंतर थोडेसे प्रयत्न कमी झाले, परंतु 2014 मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 2014 मध्ये मात्र हे संविधान बदलण्याची भाषा जी आहे ही जाहीरपणे केली जाऊ लागली. परंतु ही भाषा ज्यावेळेला करू लागली त्यावेळेला आत्मविश्वास जो असतो, ज्यांच्या मनामध्ये संविधानाला विरोध आहे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि म्हणून 2014 पासून जी प्रक्रिया सुरू झाली होती त्याचा प्रत्यय देखील आपल्याला 2018 मध्ये आला. काय प्रत्यय आला तर 2018 मध्ये म्हणजे 9 ऑगस्ट 2018 रोजी संसदेच्या काही अंतरावर जंतर मंतर मैदानावर आपल्या संविधानाचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे ही आपण कधीही विसरता कामा नये. आज कोणी म्हणत असेल की अमुक जे माणूस जो आहे तो संविधानाच्या पाया पडतो म्हणजे तो संविधान बदलू शकत नाही, किंवा आमचे मंत्री महोदय म्हणतात की संविधानाचं रक्षण मोदीशिवाय कोणी करू शकत नाही. ह्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या कल्पना राजकीय आहेत, सत्तेसाठी केलेल्या कल्पना आहेत, पण वास्तवता वेगळी असू शकते. आणि ती गोष्ट 2018 मध्ये घडली. 2018 मध्ये 2 प्रकारच्या संघटनेने हे संविधानाचं प्रतिकात्मक दहन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी होती आशुतोष नावाची, ब्राह्मण एकता मंचचे ते प्रमुख होते. आणि दुसरी संघटना जी होती संजय वर्मा आणि श्रीनिवास पांडे यांची, ज्या संघटनेचं नाव जे आहे हे आरक्षण विरोधी समिती. आणि या 2 लोकांनी भर दिवसा संसदेच्या बाजूला म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 5-6 दिवस अगोदर हे या ठिकाणी संविधानाचं प्रतिकात्मक दहन केलं. आता त्याच्यामध्ये त्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं का नाही वगैरे हा पुन्हा प्रश्न करतो. आणि मग ही जी प्रतिक्रिया आलेली आहे ही देखील मला वाटतं की आपण विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर 2020 मध्ये ज्याचा पुसटचा उल्लेख मी सुरुवातीला केला की 2020 मध्ये बलराम सिंह नावाचा व्यक्ती आहे, जो व्यक्ती संघाशी संबंधित आहे. त्यांनी काय केलं की त्याचे वकील जे आहेत विष्णू शंकर जैन, ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन याच्या माध्यमातून प्रिअम्बलच्या अनुषंगाने याचिका दाखल केली. आणि 2020च्या नंतर पुन्हा सुब्रमण्यम स्वामी जे आहेत या सुब्रमण्यम स्वामी यांनी ॲडव्होकेट अश्विन उपाध्याय यांच्या माध्यमातून एक याचिका दायर केली. आता ही याचिका काय आहे तर ही याचिका असं आहे की आपल्या प्रिअम्बलमध्ये असलेली धर्मनिरपेक्षता, जसं मी आता सुरुवातीलाच उल्लेख केला होता की धर्मनिरपेक्षता जी आहे हे तत्व जे आहे हे त्याच्यातून वगळावं. त्याच्यानंतर याच्यामधला समाजवाद शब्द वगळावा आणि त्याच्यानंतर एक ऐक्य जे आहे ते शब्द वगळावा. आता हे 3 शब्द का वगळायचे आणि मग त्यांनी कारण काय दाखवलं तर हे मूळ संविधानामध्ये नव्हते, ते 42व्या दृष्टीमधून आले आणि म्हणून ते वगळावेत असं ते म्हणले. परंतु हे त्यांचं म्हणणं जे आहे हे अतिशय वेगळं होतं, दिशाभूल करणारं होतं. त्यांना धर्मनिरपेक्ष तत्व हे अमान्य आहे. सर्व धर्म सम आहेत ही कल्पना त्यांना अमान्य आहे. सनातनी धर्माशिवाय या देशामध्ये कुठल्याही धर्मांना थारा असू नये ही त्यांची मानसिकता आहे. आता मला असं आपल्याला आवाहन करायचं की आपण आपलं प्रिअम्बल जे आहे ते पाहिले का? अलीकडचं जे प्रिअम्बल आहे त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी आज न्यायालयाने त्याच्या विरोधामध्ये निकाल दिला आहे, तरी परंतु त्यांनी प्रिअम्बल जे नवीन आलेलं आहे ते जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात लिहिलेलं आहे की धर्मनिरपेक्षच्या ऐवजी पंथ निरपेक्ष असा शब्द वापरलेला आहे.
म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःहून कायद्याची परवानगी न घेता देखील तुम्ही प्रियांबल बदललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर देखील आपण लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आज त्याच्या विरोधामध्ये जो निकाल आलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर हिंदू राष्ट्र संविधानाची कल्पना देखील सुरू झालेली आहे. प्रयागराज उत्तर प्रदेशामधले जी राजधानी आहे तिथून त्याची सूत्र हलताना दिसून येतात. प्रयागराजमध्ये ही मीटिंग झाली आणि हिंदू राष्ट्राचं एक स्वतंत्र संविधान असावं अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी मांडली गेलेली आहे. त्या ठिकाणी त्यासंबंधीचं काम देखील सुरू केलेलं आहे. परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये संविधानावर लोक आकर्षित झाल्यामुळे त्यांचं काम थोडंसं थांबलेलं आहे. याचा अर्थ ते बंद झालेलं नाही. यानंतर तुम्ही एक नाव ऐकलं असेल, विवेक देवराय. विवेक देवराय हे कोण आहेत? हा काही सामान्य माणूस नाही. हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आर्थिक सल्लागार आहेत. मग त्यांचा उल्लेख मी काय करतोय तर त्यांनी द मिंट नावाचं इंग्रजी वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिलेला आहे. हा लेख त्यांनी मोदींचे आर्थिक सल्लागार आहेत म्हणून आर्थिक सल्ला देण्यासाठी लिहिलेला नाही किंवा देशाच्या आर्थिक घटकावरती लिहिलेलं नाही, तर त्यांनी संविधानावर लेख लिहिलेला आहे. आणि काय लेखाचं टायटल आहे की हे संविधान बदलूया. आता हे संविधान बदलूया, बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच्यात त्यांनी सांगितलं की 1935च्या कायद्यानवे ते संविधान बनलेलं आहे. परंतु 1935चा कायदा नाकारलेला हे माहीत असून देखील देवराव यांनी ते पत्र लिहिले आहे. परवा त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे विवेक देवराय सारखा माणूस हा लेख लिहू शकतो. जे वेगवेगळ्या पद्धतीने संविधानावर हल्ले करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जातात. तुम्हाला आजमावण्याचा प्रयत्न केला जातो की याच्या रिॲक्शन काय येतात का. किंवा त्यानंतर आपल्याला आणखी एक उदाहरण देता येऊ शकेल 1989 की जयपूर राजस्थान च्या उच्च न्यायालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जावा अशा स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि त्यानुसार त्या ठिकाणी पुतळा देखील उभारला गेला. परंतु तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही, तो मनूचा पुतळा उभा केलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये एकमेव न्यायालय असं आहे की त्या ठिकाणी मनूचा पुतळा हा उभा केलेला आहे. आणि तिथल्या वकील महासंघाने उभा केलेला नाही, कुठल्या राजकीय मंडळी नाही. आणि जवळपास 89 पासून जे आहे 89 पासून आपण काय करतोय की ते पुतळा हटवण्याची मागणी करतोय, पण तो पुतळा आणखी हटत नाही. म्हणून या संदर्भामध्ये देखील आपण विचार करण्याची गरज आहे. आता ज्यावेळेला मी आता सांगितलं की 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला संविधान हा मुद्दा आणला, काँग्रेसने तो मुद्दा आणला, त्यावेळेला भाजप एकदम सावध झाली. आणि कारण त्याच्यामध्ये पराभव देखील त्यांनी झाला. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी काय केलं की हा संविधानाचा मुद्दा जो आहे हा कळीचा मुद्दा ठरू शकतो म्हणून पहिल्यांदा हा मुद्दा त्यांनी आडगळीला टाकण्याचा प्रयत्न केला, तो वेगळ्या पद्धतीने. त्यांनी हे दाखवून दिले की आम्ही जे आहे ते संविधानाचेच भोगते आहेत. म्हणून त्यांनी काय केले की जे काही आपल्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहेत या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये संविधानाचं एक मंदिर बांधलं. म्हणजे संविधान मंदिर बांधून त्याला देवत्व देऊन टाकलं, त्याच्या आचरणाची गरज नाही अशा पद्धतीने ते केलं. आणि आज संविधानाची जरी मंदिरे बांधली असतील तरी मला असं वाटतं की संविधानावरची निष्ठा जी आहे ही त्यांच्या मनामध्ये आणखी देखील निर्माण झालेली नाही. आणि हे संविधान असावं अशा प्रकारची मानसिकता आज तरी नाही आहे. आपण कधी भेटलो तर मी तुम्हाला दाखवेन की त्यांचं एक संविधानाचा आराखडा, म्हणजे त्यांचं संविधान जे आहे त्याचा आराखडा जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. उत्तर प्रदेशामधून तो केलेला आहे. म्हणजे त्याने जवळपास सगळं तयार त्यांचं स्ट्रक्चर आहे, फक्त ते वाट संधीची पाहत आहेत. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आपण संविधानाचा 75वा वर्ष उत्सव साजरा करतोय. तर मला या निमित्ताने आपल्या सगळ्याला आवाहन करायचं आहे की या संविधानाचा उत्सव साजरा करीत असताना त्याच्यामध्ये गाणे वगैरे याच्यापेक्षा संविधानाच्या संदर्भामध्ये जागृती निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. की या संविधानाकडे आपण संविधानाच्या अनुषंगाने जे संविधान विरोधी लोक आहेत त्यांच्यावर आपलं लक्ष अधिक केंद्रित असणं गरजेचं आहे. त्यांच्या हालचालीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल हे करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे संविधान जे आहे हे काही लोकांचं आहे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण करून दिला जातो आहे. आम्ही संविधान अभियान राबवलं आणि मग संविधान अभियानामध्ये आम्ही काय केलं की ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करू. कारण संविधान अभियान जे आहे हे केवळ दलित वस्तीमध्ये नाही तर आपण सवर्ण लोकांमध्ये एका मंदिरामध्ये देखील आम्ही सभा घेतलेल्या आहेत. आणि मग संविधानाच्या संबंधी चर्चा करत असताना एक तरुण उठला, म्हणला माझा संविधानाला विरोध आहे. मराठा समाजाचा तरुण होता तो. मी म्हटलं काय विरोध आहे? तर ते आम्हाला असं सांगितलं की जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असं मला सांगितलेलं आहे.
म्हणजे अशा प्रकारची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मग त्यांना मी सांगितलं की तुला आरक्षण जे मराठा समाजाला मिळणार आहे ते संविधानाच्या माध्यमातूनच मिळणार आहे आणि संविधानाच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण हेच तुम्हाला टिकणार आहे. जवळ सांगितलं आमच्याकडल्या काही सहकार्याने, त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल झाला. आपल्यामध्ये फूट निर्माण केला जातो आणि संविधान विशेष लोकांचं आहे. आणि संविधानामुळे आरक्षण हे सांगितलं जातं की आज दलितांना आरक्षण मिळते ते संविधानामुळे मिळाले आहे. तुमच्या मुलांना नोकऱ्या का लागत नाहीत? आरक्षणामुळे लागत नाही. आणि मग संविधान गेलं की आरक्षण जाईल, आरक्षण गेलं की तुमच्या मुलाला नोकरी लागेल. अशा प्रकारचं एक सवंग लोकप्रियतेचा प्रचार देखील या ठिकाणी केला जातो. काही लोक जे आहेत ते अतिशय सज्जन लोक असतात. ते म्हणतात की संविधान आता खूप दिवस झाले, दुसऱ्या देशाचे संविधान बदललेले आहेत, आपलं संविधान कालबाह्य झालेलं आहे, अशी सांगणारी देखील मंडळी आहेत. जी मंडळी असे सांगते की आता संविधान खूप दिवस झाले, त्यांना विचारलं पाहिजे की मग रामायण महाभारत हे निर्माण होऊन तर खूपच झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये का बदल केला नाही, असं त्यांना प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे. आणि मग या पद्धतीने आपल्याला संविधान जे बचवण्याचं काम म्हणतो ते आपण केलं पाहिजे. संविधान रक्षणाची जबाबदारी ही संविधान प्रेमीची आहे, कोणत्याही एका जातीची, धर्माची किंवा पक्षाची नाही आहे. आणि मग आपल्या देशामध्ये संविधानावर विश्वास ठेवणारी मंडळी देखील आहेत, त्यांना आपण बरोबर घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये जागृती निर्माण करण्याचं गरज आहे. या अनुषंगाने मी शेवटी एवढंच आपल्याला म्हणेन की एक कविता मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी एक कविता कुणाची होती मला माहीत नाही, परंतु अतिशय सुंदर अशी संविधानाची कविता एका कार्यक्रमामध्ये वाचली गेली. आता त्यांचं नाव मला माहीत नाही म्हणून मी त्यांची माफी मागून त्यांच्या नावाचा उल्लेख न करता ती संविधानाची कविता 1-2 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर ठेवतो. आता ही कविता त्यांनी कशी केलेली आहे की एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यामधला संवाद या भूमिकेतून ती कविता त्यांनी केलेली आहे. परंतु एक मुलगा आणि मुलगी हा संवाद न मानता एक समूह आणि दुसरा समूह असा यांच्यामधला संवाद या दृष्टिकोनातून मी त्या कवितेचं वाचन या ठिकाणी या कवीची माफी मागून मी करतोय, कारण मला तसा संदर्भ देणं हे गरजेचं वाटतं. आता त्या कवितेमध्ये त्यांना असं म्हटलं की ती म्हणाली, असा शब्द वापरला, तर मी असं म्हणेल की ते म्हणाले की हे संविधान तुमचं आहे. ते म्हणाले हे संविधान तुमचं आहे, आम्ही म्हणालो नाही हे भारताचे आहे. ते म्हणाले संविधान तुम्हाला आरक्षण देत आहे, आम्ही म्हणालो हे तुम्हाला पण संरक्षण देत आहे. ते म्हणाले की संविधानाने स्त्रियांना काय दिलंय, आम्ही म्हणालो की तिच्या स्त्रियांच्या पंखांना बळ देण्याचं काम केलंय. ते म्हणाले संविधान आता जुनं झालंय, तेव्हा आम्ही म्हणालो की त्या संविधानानंच देशाचं सोनं केलंय. ते म्हणाले की संविधान हिंदू राष्ट्राच्या आड येते, आम्ही म्हणालो की ते भारताचा धर्मनिरपेक्ष भारताला बुलंद करतंय. ते म्हणाले संविधान विरोधी केलं जातंय. ते म्हणाले की आम्हाला संविधान विरोधी केलं जातंय, आम्ही म्हणालो की त्यांना मनुस्मृती आणायची आहे. ते म्हणाले की आम्हाला संविधान विरोधी केलं जातंय, तेव्हा आम्ही म्हणालो की त्यांना मनुस्मृती आणायचं ठरवलंय. ते म्हणाले संविधान आता हळूहळू संपवलं जातंय, आम्ही म्हणालो होय माझं स्वातंत्र्य धोक्यात येतंय. ते म्हणाले मग आता चला त्याच्या विरुद्ध लढूया, आणि आम्ही म्हणालो आपल्या सर्वांचं संविधान वाचूया. अशा स्वरूपाची एक सुंदर कविता या ठिकाणी मला वाटते. त्या सुंदर कवितेचा आशय जरी आपण लक्षात घेतलो तर हे संविधान रक्षण करण्याची जबाबदारी आपण पार पाडू शकतो. आणि मग आम्ही या महिन्यापासून एक वेगळा प्रोग्राम हाती घेतलेला आहे. आपण देखील ते आमच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे या मताचा मी नाही, परंतु प्रत्येकाने आपल्या ठिकाणी राहून देखील हे काम करता येऊ शकतं की या संविधानाची जागृती करण्याच्या संदर्भामध्ये एक साखळी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आपल्या गावामध्ये आपल्या मित्रांमध्ये हे केलं तर अधिक चांगलं होईल. स्वातंत्र्याची ही 75 वर्ष साजरी करत असताना मला असं वाटतं की आपण सर्वांनी हे संविधान रक्षण करण्याची जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे. हे संविधान टिकलं तर आम्ही टिकणार आहोत, हे संविधान टिकलं तर हा देश टिकणार आहे, ही व्यापक भूमिका घेऊन संविधानाचं काम आपण केलं पाहिजे. पुन्हा एकदा संविधानाच्या या 75व्या वर्षानिमित्त, वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. यानंतर पुन्हा वि.स. खांडेकर यांनी मला अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी काही मित्र या ठिकाणी लाईव्ह आहेत, त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यांनीही या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.